नमस्कार. आपण पाहत आहात कायदा न्यूज. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची क्रांती घडवली. प्राध्यापिका सुचित्रा जाधव. रा. गे. शिंदे महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सव साजरा. प्रमुख व्याख्याते म्हणून मुरुड येथील अधिव्याख्याता सुचित्रा जाधव आणि धाराशिव येथील डाईटचे अधिव्याख्याता बिराप्पा शिंदे, डॉक्टर शहाजी चंदनशिवे, परांडा दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत स्त्री शिक्षणाची क्रांती घडवली आणि भारतातील सर्व स्त्रियांना शिक्षणाच्या माध्यमातून विषमता दूर करण्याचा प्रयत्न केला. विधवा पुनर्विवाह, बालविवाह सारख्या कुप्रथांविरोधात आवाज उठवला, असे मत मुरुड येथील डाईटच्या प्राध्यापिका सुचित्रा जाधव यांनी व्यक्त केले. त्या कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्याते म्हणून महाविद्यालयात उपस्थित होत्या. श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचालित शिक्षण महर्षी गुरुवारी रा. गे. शिंदे महाविद्यालय परांडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 195वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील प्राध्यापिका सौ परवीन मोर्वे तर प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुरुड येथील डाईटच्या अधिव्याख्याता सुचित्रा जाधव आणि धाराशिव येथील डाईटचे अधिव्याख्याता प्राध्यापक बिराप्पा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर प्राचार्य डॉक्टर सुनील जाधव, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्राध्यापक किरण देशमुख, कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे, सौ नागरे मॅडम आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रस्तावना प्राध्यापक अनिसा शेख यांनी केली. यावेळी प्रज्ञा सोनवणे, संध्या पाटील, साक्षी पाटील, अमृता ठोंगे, विशाखा लोकरे, आरती मुळे, अमृता नालगे, श्रीदेवी शिंदे, निकिता ठोसर आदी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका प्रतिभा माने यांनी केले. सावित्रीबाई फुले आणि कैलासवासी रा. गे. शिंदे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत गीताने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्राध्यापिका सुचित्रा जाधव, प्राध्यापक बिराप्पा शिंदे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान दिले. या प्रसंगी डॉक्टर सौ निलोफर चौधरी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित काव्यवाचन केले. जिजाऊ सावित्री संवाद सहवास ही नाटिका दिव्या थोरात आणि दिव्या निंबाळकर यांनी सादर केली. यावेळी कनिष्ठ आणि वरिष्ठ विभागातील विद्यार्थिनींच्या युवती मंचाची स्थापना करण्यात आली. माता पालक संघही स्थापन करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप प्राध्यापक सौ परवीन मोर्वे यांनी केला, तर प्राध्यापिका सातव यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागामार्फत करण्यात आले होते. या प्रसंगी कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. कायदा न्यूज प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड, परांडा. परत भेटूया अशाच नवनवीन बातम्यांसहित कायदा न्यूजमध्ये. तोवर पाहत रहा, ऐकत रहा. आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.